याच सगळा भटके विमुक्त समाज सुद्धा या सगळ्या पिढी घेताना पाहायला मिळतो आहे. माझ्याबरोबर याच समाजाचे काही नेते आहेत. काय सांगा, तुम्ही आज मागणी करता की तुम्हाला ओबीसी प्रवर्गामधून बाहेर पडायचं आहे, का नेमके? खरं तर विमुक्त भटका हा आमचा ब्रिटिश काळापासूनचा स्वतंत्र प्रवर्ग आहे. ब्रिटिशांनी देखील आमच्यासाठी वेगळ्या तरतुदी करून दिल्या होत्या. 1961ला जो राज्य सरकारनं निर्णय घेऊन आमचा प्रवर्ग निश्चित केला होता, आमच्यासाठी वेगळं आरक्षण 1961 पासून ते 92पर्यंत आम्हाला होतं. परंतु मंडल आयोगाच्या निर्णयानंतर या 27% ओबीसीचं आरक्षण ठेवलं गेलं. आम्हाला आमची कसलीही मागणी नसताना आम्ही कधीही प्रचार किंवा आंदोलन न करता शासनाने आमचा कसलाही विचार न करता असणारा विमुक्त जमातीचा प्रवर्ग ओबीसीमध्ये कन्वर्ट केला. त्यामुळं आमचं जे अस्तित्व आहे, आम्ही त्या ओबीसींच्याबरोबर कसा संघर्ष करतो. मराठा समाज बांधव आज ओबीसीमध्ये येण्याचा जो आपल्याला सगळ्याला माहिती आहे, सुनामी लाट आहे. या लाटेमध्ये आमचं काय होणार? आम्ही कसे याच्यामध्ये टिकणार? आम्हाला जे काही थोडंफार आमच्या वाट्याला मिळतं ते देखील आता शिल्लक राहणार. ही भीती आमच्या समाजाच्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणून आम्ही ओबीसीमध्ये आता राहून काय करणार? आम्हाला जो 1961चा प्रवर्ग स्वतंत्र म्हणून दिलेला आहे, तोही प्रवर्ग इथून पुढे ठेवा आणि मग ओबीसीमध्ये कोणाला घालायचं आहे, कोणाला काढायचं आहे, तो तुमचा अधिकार आहे. आम्ही त्याच्याविषयी वादात पडत नाही. परंतु जो आमचा पहिल्यापासूनचा असणारा स्वतंत्र प्रवर्ग आहे, तो स्वतंत्रच राहिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. या मागणीच्या संदर्भात तुमच्या नेत्यांना भूमिका काय? खरं तर या आरक्षणाच्या माहोलमध्ये आमचा समुदाय स्वतंत्रपणे काही म्हणताना दिसलेलाच नाही. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मीडियाच्या समोर ह्याची मागणी पण होताना दिसते. परंतु 24 डिसेंबर मराठा बांधवांना राज्य सरकारने एक तारीख दिलेली आहे. त्या तारखेनंतर मराठा बांधव आज येथील जातील ते न्यायालयीन भाग आहे किंवा त्यांच्या प्रयत्नाचा भाग. परंतु त्यानंतर आमचं काय होणार? आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी 27% आरक्षण ठेवलेलं आहे. या 27% आरक्षणामध्ये आमचा जो वडार विमुक्त भटक्या समाज आहे, तो गावातच नाही, तो गावगाड्याचा भागच नसताना त्या गावातल्या असणाऱ्या आरक्षणाचा फायदा आजपर्यंत मिळतच नाही. अतिशय नगण्य. आपण जर रेकॉर्ड बघितलं तर अतिशय विदारक चित्र आहे. मग हे मराठा बांधव त्या ओबीसीमध्ये आल्याच्या नंतर आमच्या वाट्याला काय राहणार आहे? जे काय 4-2 मंडळी निवडून येत होते तेही जाणार आहेत. मग आम्ही तिथं राहून आमचा काय उपयोग आहे? आम्ही कुठे मागणी केली होती की आम्हाला ओबीसीमध्ये घाला? आम्ही ओबीसी नाहीच आहोत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गुन्हेगार जमाती अंतर्गत आमची नोंद केलेली आहे. हा एक स्वतंत्र प्रवर्ग आहे आणि त्याची लोकसंख्या सांगितली, त्याची विदारक जगणं सांगितलं आहे. असं असताना देखील गावगाड्यातल्या लोकांच्या बरोबर आम्हाला स्पर्धा करायला सरकारने भाग पाडलेलं आहे. त्यामुळे ही फार मोठी चूक आहे, आमच्या अन्याय करणारी आहे. त्यामुळे आम्ही आता जागे धरलो. आम्हाला आता त्या ओबीसीमध्ये नको आहे. इथून पुढं ओबीसी म्हणून आम्हाला गणना केली गेली नाही पाहिजे. आमचं जे काय पूर्वीपासूनचं स्वातंत्र्य ते आम्हाला सेपरेट राहिलं पाहिजे आणि आम्हाला आमचा वाटा आणि आमचे अधिकार, आमचे आरक्षण आमचं अबाधित राहिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. ही मागणी आत्ताच का करताय? आता मराठा विरुद्ध ओबीसीचं चित्र आत्ताच आहे आणि यात तुम्ही आता ही नवीन मागणी करताय तर आत्ताच तुम्ही मागणी करताय? इतके वर्ष का? काय की आम्ही मुक्त भटक्या जमाती म्हणून शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आमचं आरक्षण सेपरेट आहे. आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये मी हे विस्तारानं सगळं सांगितलेलं आहे. आमचा प्रवर्ग 1961 साली निश्चित केला गेलेला आहे. त्यानंतर ओबीसीचा प्रवर्ग 1967 साली निश्चित केलेला आहे. ओबीसीच्या अगोदर 5 वर्ष आमचा प्रवर्गाचा जन्म झालेला आहे. परंतु आमच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे 1965 पासून ते 92पर्यंत आमच्या शिक्षणाचं शून्य प्रमाण शिक्षणाचं असल्यामुळे असणाऱ्या आरक्षणाचा लाभ आमच्या समुदायाने घेतलेलाच नाही आहे. ते सगळं लुटलं गेलेलं आहे. असं असताना आता जर आम्ही जागं नाही राहिलो, आमच्या समुदायामध्ये पोरं शिकली, काही नोकरी आणि शिक्षणाच्या मागे लागली, परंतु प्रत्यक्ष जेव्हा आरक्षणाच्या लढाईत उभे राहतो तर आमच्या वाट्याला तिथं काहीच दिसत नाही आहे. 92पर्यंत आमचा बॅकलॉग भरतच नव्हता, कॅन्डिडेट मिळतच नव्हते. पण आज असं परिस्थिती आहे की तिथं आम्हाला ओपनच्या बरोबर लढावं लागतं. हे चित्र आत्ता सध्या स्पष्ट होतं आहे आणि हे चित्र स्पष्ट झाल्यामुळं ह्या युवकांचं, महिलांचं प्रतिनिधिक म्हणून आम्ही ह्या स्वरूपात मानसिकता आमची निर्माण झाली. आता आपल्याला जागं झालं पाहिजे. आपला जो स्वतंत्र प्रवर्ग पूर्वीचा होता तो अबाधित होण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल, सरकारला भाग पडावं लागेल आणि यासाठी आम्ही आता जागे झालेलो आहोत. तर आपण पाहिलं एकीकडे मराठा समाज जो आहे तो ओबीसी प्रवर्गामधून आरक्षणाची मागणी करतोय, तर दुसरीकडे ओबीसी नेते जे आहेत तो महिलाचा भटका विमुक्त समाज आहे, या समाजाला मात्र या सगळ्यातून बाहेर पडण्याची मागणी आता करतो.
वडार विमुक्तांना आदिवासी दर्जा मिळालाच पाहिजे, वडार विमुक्तांना आदिवासी दर्जा मिळालाच पाहिजे. वडार विमुक्त आदिवासी